हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 14. अनन्यचेताः सततं यः मां स्मरति नित्यशः तस्य अहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. पार्था, जो इतर कोणताही विषय चित्तात न आणता सतत नित्य नियमितपणे केवळ माझे स्मरण करतो, त्या नित्य माझ्यातच युक्त असलेल्या योग्याला मी अगदी सहजचपणे प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 12 आणि 13 मध्ये भगवंत श्रींनी अंतःकाळी आत्मब्रह्मपदाला योगमार्गाने कसे प्राप्त व्हावे याची साधना सांगितली. योगमार्ग शिकून घ्यावा लागतो. त्याचे नियम आहेत. ते आत्मसात करून पाळावे लागतात. त्यात चूक होऊन चालत नाही. हे जमणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. योगमार्ग हा तसा जरा कठीण मार्ग आहे. तेव्हा सर्वसामान्य जण मुक्तीपासून वंचित राहू नयेत यास्तव भगवंत श्री येथे सर्वसामान्य जनांना साध्य होईल असा सोपा भक्तिमार्ग सांगत आहेत. भक्तिमार्ग असला तरीही त्यासाठी पथ्य आहेत, नियम आहेत, बंधने आहेत. परंतु याचे पालन करणे योगमार्गापेक्षा तसे सोपे आहे. यात सोपस्कार नाहीत. मात्र आत्यंतिक टोकाची भगवत भक्ती अपेक्षित आहे. अनन्य चेता. सुरुवातीलाच भगवंत श्री सांगतात की भक्ताच्या चित्ती अन्न कोणताही भाव असता कामा नये. अंतःकाळी मुक्ती इच्छुक भक्ताचे चित्ती इतर विषयांना थारा असता कामा नये. बाकी विषय चित्तात असतील तर त्यामुळे अतृप्त भोग निर्माण होतील. त्यामुळे ते संचित बरोबर घेऊन अंतरात्मा देहत्याग करील आणि पुन्हा जन्ममृत्यूचे फेरे सुरू होतील. तेव्हा चित्त पूर्ण शुद्ध असावे. अंतःकाळी चित्त पूर्ण शुद्ध असण्यासाठी आयुष्यभर परमात्म्याची भावभक्तीने उपासना करावी लागते. ही सगुण उपासना आहे. त्यासाठी अनेकविध भक्तिमार्ग उपलब्ध आहेत. भक्तिमार्ग कोणताही अनुसरला तरीही तो अनन्य भावे आचरणात आणावा. सततम. भक्ती सतत अखंडपणे चालू असली पाहिजे. आपल्या सोयीनुसार उपासना करून उपयोग नाही. कर्मयोग चालू असताना, संसार प्रपंच करत असताना भक्तीत खंड पडून चालणार नाही. भक्ती हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. तसेच भक्तियोगाच्या उपासनेला साजेसे आचरण असावे लागते. नाहीतर दारू पिताना जपमाळ दूर करून दारू प्यायची, दारू पिऊन झाली की पुन्हा माळ घालायची आणि वर म्हणायचे की आम्ही दारू पित असलो तरी जपमाळेचे पावित्र्य बिघडवत नाही. याचा काहीही उपयोग नाही. पावित्र्य माळेचे जपायचे नसून स्वतःचे पावित्र्य जपायचे आहे. पूर्ण श्रद्धेने, भावभक्तीने त्याला साजेसे प्रत्यक्ष आचरण ठेवून अखंडपणे भक्ती दृढ चालू असावी लागते. यह माम स्मरती नित्यश. अशा भक्तीने नुसती भक्ती करून न थांबता नित्य माझे स्मरण ठेवावे अशी भगवंत श्रींची पुढची अट आहे. याचा अर्थ उठता बसता निसता जागे असता कार्य करता, कार्य करत नसताना असे नित्य भगवंत श्रींचे स्मरण ठेवावे. त्यायोगे भक्ताच्या हातून अधर्म कृत्य घडणार नाही. तो दुष्कृत्य करणार नाही. तो सदा शुद्ध राहील. तेव्हा अनन्य भक्ती करत, भगवंत श्रींचे स्मरण करत भक्ताने आपले नित्य जीवन जगायचे आहे. तर आणि तरच त्याला शेवटचे क्षणीही भगवंताचे स्मरण होईल. भगवंत श्री सांगत आहेत की अशा नित्य माझ्यातच युक्त असलेल्या भक्ताला त्या अंतिम क्षणीही केवळ माझीच स्मृती होईल आणि त्यायोगे तो देह त्यागानंतर मलाच येऊन मिळेल. हे अगदी सुलभ आहे. येथे काहीही आचरणात आणायला कठीण असे सोपस्कार नाहीत. त्यामुळे अशा भक्ताला मी अगदी सहजच प्राप्त होतो. भक्ताने एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की परमात्मा दुर्लभ नाही, तो अतिसुलभ आहे. परंतु असा भक्त मिळणे हे मात्र दुर्लभ आहे. त्यामुळे परमात्मा सुलभ नाही असे विनाकारण वाटते. तेव्हा ज्याचा त्याने नीट विचार करावा. हरिओम.